नमस्कार, मी रुही भगत. आज चंपाषष्ठी लगबग खंडेरायाच्या नैवेद्याची. आम्हाला नैवेद्यासाठी लागतं भीमा नदीचं पाणी. नदीवरून पाणी आणलेलं आहे किटलीत. आता ते पाण्याचा वापर करून स्वयंपाक करायला लागतो. त्या पाण्याचा वापर करून पुरण शिजायला घातलेलं, भात शिजायला काढलेलं, बाकीचे साहित्य काढलेले, पिठही मळून घेतलेले आहे. वाटणाचं साहित्य काढलेलं, वालाच्या शेंगा निवडलेल्या आहेत. वाटण भाजलं म्हणून कढई काळी झालेली आहे. तळण्यासाठी त्याच्यातच तेल टाकले. पुरण बऱ्यापैकी शिजलेलं आहे. आता ते वेळून घेतले चाळणीच्या साहाय्याने. त्याचबरोबर नैवेद्यासाठी लागणाऱ्या पापड्या तळून घेतलेल्या आहेत. पापड्या बऱ्यापैकी छान फुगलेल्या आहेत. आता पुरण परतण्यासाठी आमच्या जाऊबाई गुळ फोडतात. ते 1 किलोचं डाळ आहे म्हटल्यानंतर त्या प्रमाणात काढतात. ते त्याबरोबर मी कुरडई तळून घेते. नैवेद्यासाठी लागते. भजी काढून घेते. नैवेद्य बरेच लागतात आम्हाला मंदिराहून नेण्यासाठी. त्यासाठी मी भजी करून घेते. आमच्या जाऊबाई इकडं पुरण परतण्यासाठी चाललं आहे. 1 किलोच्या मानाने त्यांनी टाकले, गुळानं टाकलं आहे. त्याच्यानंतर इलायची सुंठीची पावडर पुरण परतून घेतात त्या. आज चंपाषष्ठी म्हटल्यानंतर वालाच्या आणि वांग्याच्या नैवेद्य देवाला लागतोच. की मी भाजी मेथीची करून घेतलेली आहे. कटाच्या आमटीसाठी तेल टाकलं आहे, हा कट. त्याच्यानंतर प्रत्येक याच्यात भीमा नदीचं पाणी थोडं थोडं टाकलं आहे. जकडे पत्ता टाकून घेतलं, मसाले टाकलेत. आता परतणार. त्याच्यानंतर हा कट टाकलेला आहे. आमटीला उकळी आली की मग नैवेद्य भरायचं. आमच्या आत्याबाई सासूबाई चालल्यात त्यांचं पुरण भरायचं. आणि आमच्या जाऊबाई वाटतात ते पुरण. सगळ्यांनाच मंदिरावर जायची घाई. घट हलवायचं असतं देवाचा, म्हणजे सर्वात पहिल्यांदा गुळाचं नैवेद्य दाखवून पाणी फिरवायला लागतं. मी करते देवळावर नेण्यासाठी आरत्या. आमच्या जाऊबाई पुरण वाटतात त्याचे. सासूबाईंनी नैवेद्य करून दिले ते मी भाजते. आणि आम्हाला नैवेद्याबरोबर अख्ख्या पूर्ण 2-3 पोळ्या लागतात ते मंदिरावर नेण्यासाठी. तर चालल्या ते पोळी भाजायचं काम सगळं झालेलं आहे. नैवेद्य भरतोय. त्याचबरोबर आज चंपाषष्ठी म्हटल्यानंतर भाजी भाकरीचा नैवेद्य लागतो देवाला. पोळी टम फुगलेली आहे. पटापटा पोळ्या भाजून घ्यायचं काम चाललेलं आहे. नैवेद्य आता मंदिरावर लवकर नैवेद्य नाही लागतो म्हटल्यानंतर नैवेद्य करून वरून आमटी भात आहे. आमटी भाताचा नैवेद्य भजी भरायचं चाललं आहे. नैवेद्य बरेच आहे. एवढे नैवेद्य लागतातच आम्हाला मंदिरावर दाखवण्यासाठी. कुरडई पापडई तुम्ही म्हणाल नाही काय, पण आम्हाला कोणताही सण असू द्या, खंडोबाच्या मंदिरावर नैवेद्य न्यायचा असेल तर भीमा नदीचं पाणी आणायला जाऊन पाणी आणायला लागतं. आणि ते पाणी आणणाऱ्याने चप्पल घालून पाणी आणायचं नसतं. मंदिरावर कोणत्याही प्रकारचं नैवेद्य न्यायचा म्हटला तरीसुद्धा नदीचं पाणी आणूनच नैवेद्य करावा लागतो. हे आमच्या इथं असं शास्त्र आहे. आता भाजी, मेथीची भाजी, लांबक्या वालाच्या शेंगा, त्याच्यानंतर वांगे असे भरलेले. मंदिरावर नैवेद्य नेताना कोणत्याही 3 नैवेद्याला हळदी कुंकू लावावे लागतात. ह्या अख्ख्या 3 पोळ्या ह्या अख्ख्या 3 पोळ्यांचा नैवेद्य वेगळा असतो. त्याच्याबरोबर त्याच्या भाजी भाकरीचा चंपाषष्ठीच्या भाजी भाकरीचा नैवेद्य वेगळा. पूर्ण ताट भरलेला आहे. मंदिरावर जाण्यासाठी सगळ्यांचीच घाई आहे. हा मध्ये आवाज माझ्या मुलीचा येतोय. लहान आहे थोडीशी, खेळतीये. नैवेद्य भरून झालेलं आहे. ह्या आरत्या, देवाची आरती उतरण्यासाठी पूर्णाच्या आरत्या आहेत. ह्या बाटलीसुद्धा भीमा नदीचं पाणी प्रत्येक ठिकाणी नैवेद्य ठेवताना ओवाळायला लागतो. आमचे जर घरचे चाललेत नैवेद्य घेऊन देवळाला. हे चंपाषष्ठीनिमित्त मंदिरावर काढलेली खूप सुंदर रांगोळी. चंपाषष्ठीनिमित्त मंदिरावर खूप गर्दी असते. त्याच्यातून ही रांगोळी बऱ्यापैकी छान राहिलेली आहे. मंदिराचं मुख्य दार आतमधलं गाभाऱ्यातलं दार बंद असतं. दर्शनासाठी मूर्ती बाहेर ठेवलेली असते. इथं 3 नैवेद्य पोळींचा देवाला दाखवून हा आमचा नैवेद्य परत रिटर्न घरच्या देवांना दाखवल्यानंतर खाण्यासाठी वापरला जातो. माझा व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट करून. जय मल्हार.